अगं काय बोलतेस तू हे? मग आई का स्टँड घेत नाहीये? का हे मुकाट्याने सगळं बघत बसली? का ती श्रीला स्पष्टपणे हे सांगू शकत नाहीये की या मुलीने तुझाच नाही तर या घराचाही अपमान केलाय? अक्षरशः काळं फासलंय तिने आपल्या घराला. तिला या घरात येण्याचा अधिकार नाही असं का आई सांगू शकत नाही? आणि मुळात आई गप्प का बसते ना हे कळत नाहीये. बेबी आपण आईशी बोलूया. सरू तिच्या तब्येतीमुळे आता हे सोपं राहिलेलं नाहीये. पण मग आता आपण काय करायचं? आई घेऊ शकत नसली ना तर तो स्टँड मी घेणार. श्रीसाठी ही मुलगी योग्य नाही. त्याच्या आयुष्यात येण्याचा तिला काहीच अधिकार नाही. देवमुळे माझ्या आयुष्याचं जे मातेरं झालं ना ते श्रीच्या आयुष्याचं जान्हवीमुळे होऊ नये एवढंच वाटतंय मला. त्याच्यासाठी मला कितीही वाईटपणा घ्यावा लागला ना तरी तो मी घेणार. गुड मॉर्निंग. आमचं मॉर्निंग काही गुड राहिलेलं नाहीये आता. का असं विचारणार नाहीयेस का? तरीही सांगते तू या घरात आलीयस ना म्हणून. बेबी आत्या. मी काय तुझी बेबी आत्या नाहीये. आणि बेबी हे नाव माझ्या घरच्यांसाठीच आहे. मी तुला माझ्या घरातली मानत नाही. वहिनी माझा चहा माझ्या खोलीत पाठव. आई